बोगस पदव्यांच्या आधारावर पीएचडीला प्रवेश घेतल्याचं प्रकरण उघड झाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाली आहे। उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयानं छत्रपती संभाजीनगर विभागातल्या अनुदानित महाविद्यालयांमधल्या एमफिल धारक अधिव्याख्यात्यांच्या शैक्षणिक अर्हतेची पडताळणी होणार आहे। शिक्षण सहसंचालक कार्यालयानं 115 अनुदानित महाविद्यालयांकडून तिथे कार्यरत एमफिल पदवीधारक अधिव्याख्यात्यांची माहिती मागवली आहे। संभाजीनगरच्या बिडकीन औद्योगिक परिसरामध्ये आणखी 8000 एकर औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात येईल असंही त्यांनी सीएमआयच्या बैठकीमध्ये सांगितलंय। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होतीये। धरणातल्या पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होत असल्यानं पाणीसाठ्यात घट होतीये। सध्या जायकवाडी धरणामध्ये 46.98% इतका पाणीसाठा शिल्लक आहे।